ट्रॉमाज आर रिअल इन लाईफ, दे ब्रेक अस. ज्या वेळेला आपण कुठल्याही रिलेशनशिप नेगेटिव्हिटीला एक्सपोज होतो, त्या प्रत्येक आघातातून आपल्यातलं काहीतरी कमी होत असतं. आपल्या पर्सनॅलिटीवरती ह्या सगळ्याचा इतका डीप संस्कार असतो, पण आयुष्य पुढे चालत राहतं. ते आपल्यासाठी थांबत नाही. पण आपण ज्या वेळेला ह्या सगळ्या आघातांना एक्सपोज होतो, आपण त्याच आघातांमधून आयुष्य जगायला लागतो. आणि तीच नेगेटिव्हिटी आपण परत परत आयुष्यामध्ये रिक्रिएट करायला लागतो. वी हॅव टू हील ओव्हर दीज ट्रॉमाज, दीज रिलेशनशिप्स. इट इज नॉट इझी. लूजिंग somebody, breaking up with somebody, not having anybody in life, these are real problems and real traumas. पण आपली फ्रिक्वेन्सी रेज करण्याकरता आपल्याला ह्या सगळ्यातनं पुढे येणं गरजेचं आहे. जे घडून गेलेलं आहे त्याचे संस्कार, त्याचे इम्प्रिंट्स रिलीज करणं गरजेचं आहे. तरच एक नवीन सुरुवात आयुष्याची होऊ शकते. ऋणानुबंधमध्ये आपण ह्या इतक्या इंटेन्स लेयर्सला जाऊन क्लेन्झिंग करणार आहे. बिकॉज दीज ट्रॉमाज आर रिअल अँड दे आर मेकिंग यू अँड ब्रेकिंग यू एव्हरी डे.